राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। आताच 5 मिनिटांपूर्वी शेतकरी बांधवांसाठी आली मोठी खुशखबर। हो शेतकरी बांधवांनो, पीक विम्याबाबत मोठी बातमी आता समोर आली आहे। पहा, गेल्या कित्येक वर्षभरापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली होती। अखेर तुमच्या प्रतीक्षेचा आता अंत झालेला पाहायला मिळत आहे। कारण की स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी एक मोठी घोषणा आज केली आहे। बघा, पीक विमा वाटपाची प्रक्रिया मोठ्या योगाने सुरू करण्यामध्ये आली असून पहिला टप्पा आजपासून अंमलामध्ये आला। अनेक महिन्यापासून थांबलेली रक्कम अखेर आता सोडली गेली असून पुढील 3 तासामध्ये निधी थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, बघा, जो पीक विमा इथून मागे तुम्हाला भेटला नव्हता त्याचा निधी आता सरकारच्या माध्यमातून वितरित केला जात आहे। आज सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती। बघा, या बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला, पेरणीसाठी सरकारचा थोडासा हातभार शेतकऱ्यांना लागावा। बघा, तर या निर्णयामुळे शेतकरी बांधवांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि शेतकरी बांधवांना चांगलाच दिलासा आता मिळत आहे। हो शेतकरी बांधवांनो, हो तुम्ही अगदी बरोबर ऐकता। सरकारच्या माध्यमातून आता मोठमोठे निर्णय शेतकरी बांधवांसाठी येत आहे आणि राज्यामधील भरपूर असे शेतकरी आहे ज्यांना पीक विमा आतापर्यंत भेटला नाही। त्यांच्यासाठी सरकारने महत्त्वाची अपडेट दिली आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आज घोषणा करून शेतकऱ्याला चांगलाच दिलासा दिला आहे। बघा, गेल्या कित्येक महिन्याभरापासून आणि कित्येक वर्षापासून शेतकरी बांधवांनी पीक विम्याची वाट पाहिली होती। तो पीक विमा अखेर आता मंजूर होऊन डायरेक्टली शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीक विमा भेटत आहे, परंतु एक अडचण आहे शेतकरी बांधवांनो। जर काय तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून जर असाल तर बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले की वेगवेगळे गट पाडण्यामध्ये आले। बघा, आणि आज पहिल्याच गटाचं वितरण होत आहे आणि त्या पहिल्या गटामध्ये 15 जिल्ह्याचा समावेश करण्यामध्ये आला आहे। हो, आता या 15 जिल्ह्याच्या गटामध्ये तुमचं नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार, असं देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, हो बघा, कोणते आहेत ते 15 जिल्हे ते देखील जाणून घेऊया। राज्यातील एकूण 15 प्रमुख जिल्ह्यांसाठी शेतकऱ्याला या टप्प्यामध्ये मोठी मदत देण्याचा निर्णय सरकारने आता घेतला आहे। तांत्रिक कारणामुळे प्रक्रिया काही काळ अडकली होती, मात्र आता ती जलद गतीने राबवण्याचे आदेश देखील देण्यामध्ये आले। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे निधी हस्तांतरित केला जात आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, हा निधी जमा होण्यासाठी कसल्याही प्रकारे विलंब होणार नाही, कारण की हा निधी डायरेक्ट महाडीबीटीच्या माध्यमातून वितरित केला जात आहे। म्हणजे की तिकडून रिमोट दाबला की इकडे काहीच तासामध्ये आणि काहीच मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खटाखट या ठिकाणी हस्तांतर होऊ लागते। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, मंत्रिमंडळ बैठकीत पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आर्थिक मोठे पॅकेज सरकारने मंजूर केले आहे। बघा, या मदतीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित आता दिलासा मिळत आहे। तसेच बघा, पीक विम्याची रक्कम आजपासून काहीच तासामध्ये शेतकरी बांधवांना मिळत आहे, असे देखील स्पष्ट करण्यामध्ये आले आहे। आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, तुम्हाला माहीत असेल आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल असे 36 जिल्हे आहे आणि काही जिल्ह्याला आधीच्या ठिकाणी मदत पण भेटली होती। आता राहिलेले जिल्हे बघा, 3 टप्पे सरकारने केले होते आणि आज पहिल्या टप्प्यामध्ये बघा 15 जिल्ह्याला मदत वितरित केली जात आहे। डीबीटी प्रणालीद्वारे एका दिवसात मोठ्या प्रमाणामध्ये निधी पाठवण्याची मर्यादा लक्षामध्ये ठेवा नाही, त्यामुळे 3 टप्प्यामध्ये सरकारने वितरण केलं आहे। आणि शेतकरी बांधवांनो, 25% अग्रिम तुम्हाला भेटला का? बघा, 25% अग्रिम खूप कमी शेतकऱ्याला भेटला।
तो काहींना भेटला आणि काहींना भेटलाही नाही. बघा 25% अग्रिमचा विषय सोडून द्या, मात्र जो 75% पीक विमा आहे बघा त्याची यादी आता सरकारच्या माध्यमातून जारी झाली आहे आणि आज या ठिकाणी पहिला टप्पा या ठिकाणी वितरित करण्यामध्ये येत आहे आणि शेतकरी बांधवांना चांगलीच दिलासादायक बातमी ही आता म्हणावी लागणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, आत्ता सर्वात प्रथम आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेणं गरजेचं आहे, कारण की शेतकरी बांधवांनो बघा यादीनुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण होत आहे. सरकारच्या माध्यमातून निर्णय आता झाला. पहा, जे शेतकरी बांधव पात्र आहे असे शेतकरी बांधव कसल्याही प्रकारे वंचित राहणार नाही आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता. बघा सरकारने सांगितल्यानुसार विविध पिकाचे नुकसान लक्षामध्ये घेऊन प्रति हेक्टरी वेगवेगळी रक्कम ठरविण्यामध्ये आली आहे. आता जर भात, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, बाजरी आणि इतर पिकावरील नुकसानासाठी वेगवेगळ्या दराने मदत निश्चित केली जात आहे. बघा पिकानुसार तुम्हाला ही रक्कम मिळत आहे. जर तुमचं कापूस पीक असेल, सोयाबीन पीक असेल, भात पीक असेल, मूग पीक असेल तर तुम्हाला सर्वात जास्त रक्कम या ठिकाणी देण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेतला. बघा शेतकरी बांधवांनो, निर्णय आता झाला आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याला मोठी खुशखबर आल्यासारखंच आता झालं आहे. बघा भात पिकासाठी सर्वाधिक मदत असल्याचं सरकारने सांगितलं आहे. त्यानंतर सोयाबीनसाठी देखील मदत या ठिकाणी मिळणार. त्यानंतर कापूस उत्पादकांना बघा राज्य व केंद्र सरकारकडून मिळणारी एकत्रित मदत मोठा दिलासा देणार आहे. मग मूग, तूर आणि इतर पिकांसाठी स्वतंत्रपणे निधी वितरित केला जात आहे. आजपासून या सर्व पिकाच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकरी बांधवांना मिळत आहे. हो शेतकरी बांधवांनो, त्यासोबत पीक विमा सरकारच्या माध्यमातून वितरित केला जात आहे. सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची बातमी आली असं म्हणायला आता काहीच हरकत पडत नाही. हो शेतकरी बांधवांनो, बघा विदर्भ व उत्तर महाराष्ट्रामधील जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले असल्याने या भागांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य देण्यामध्ये आले. तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांनाही या टप्प्यामध्ये समाविष्ट केले आहे. या सर्व जिल्ह्यांना स्पष्टपणे आदेश देण्यामध्ये आले. लक्षामध्ये घ्या, आता या सर्व जिल्ह्यामधील ज्या काय बँक आहे येथील या ठिकाणी जे काय साहेब आहे बघा यांना आदेश देण्यामध्ये आले की पुढील काही तासामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी हा वितरितच झाला पाहिजे. हो शेतकरी बांधवांनो, बघा सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आदेश आता देण्यामध्ये आले आणि शेतकरी बांधवांना चांगलाच दिलासा आता मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आणखीन जर महत्त्वाचं जर सांगायचं जर झालं तर लक्षामध्ये घ्या, सरकारने तर निर्णय घेतले, परंतु त्यानंतर सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. बघा यादीनुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी हा जमा केला जाणार आहे. मग यादी पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर आपण सर्वात पहिल्यांदा त्या 15 जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. आणि आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, कोणत्या बँकामध्ये वितरण होणार, तर त्या बँकांची सुद्धा यादी आपण पाहून घेऊया. सरकारच्या माध्यमातून काही निवडक बँकास निवडण्यामध्ये आल्या. बघा त्या निवडक बँकांच्या यादीमध्ये पण तुमचं नाव असणं गरजेचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण जिल्ह्याची यादी पाहून घेत आहोत आणि नंतर आपण बँकांची यादी पाहून घेऊया. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा 15 जिल्ह्यांची अधिकृत अशी यादी सरकारच्या माध्यमातून लावण्यामध्ये आली आणि यादीमधील सर्वात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की धुळे जिल्हा. हो शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही धुळे जिल्ह्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे की नाशिक जिल्हा. हो नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून निधी वितरित केला जात आहे. त्यानंतर लातूर, चंद्रपूर, गडचिरोली सुद्धा जिल्ह्याचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला. त्यानंतर बीड जिल्हा आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्हा, हो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरण होत आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग, सोलापूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, हो वाशिम,
बघा या भागामध्ये सुद्धा वितरण होत आहे. भंडारा, नागपूर, हो आता नागपूर आणि यवतमाळ सुद्धा वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होत आहे. मग शेतकरी बांधवांनो बघा हे महत्त्वाचे 15 जिल्हे आहे, यादी तुमच्या समोर आहे. याच जिल्ह्यामध्ये वितरण होणार, परंतु सर्वात महत्त्वाची बँकांची यादी सुद्धा आहे. बघा या बँकामध्ये सर्वात अगोदर निधी जमा होणार, तर कोणत्या बँका आहे हे पाहून घेणं गरजेचं आहे. तर मग आता लक्षपूर्वक बघत चला शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यासाठी सहभागी बँकांची यादी जारी करण्यामध्ये आली. यामध्ये SBI बँक, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, बघा त्यानंतर HDFC बँकेचा समावेश आहे. त्यानंतर ICICI बँकेचा सुद्धा समावेश झाला आहे. त्यानंतर ॲक्सिस बँक आहे. त्यानंतर कोटक महिंद्रा बँक आहे. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकता. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ बडोदा, बघा या बँकाचा समावेश करण्यामध्ये आला. आणि आणखीन सर्वात महत्त्वाची बँक जर सांगायची झाली जेथे हा निधी जमा होणार, तर ती म्हणजे की पोस्ट ऑफिस किंवा पोस्ट पेमेंट बँक. हो पोस्टाच्या खात्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून निधी हा वितरित केला जाणार आहे. आणि शेतकरी बांधवांना महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आली असं म्हणलं आता काहीच हरकत पडणार नाही. आता शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या. बघा एकूण भरपाईसाठी राज्य सरकारने हजारो कोटीचा निधी राखून ठेवला आहे. पंचनाम्यामध्ये समाविष्ट शेतकऱ्याला 100% मदत मिळणार. हो शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये पंचनामे झाले आहे का? जर पंचनामे झाले असेल तर 75% पीक विमा तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जमा होईल. पुढील 24 तासामध्ये शेतकऱ्याला बघा महत्त्वाचे या ठिकाणी काळ असणार आहे, कारण की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार. हो शेतकरी बांधवांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकता. आणि शेतकरी बांधवांनो बघा जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं नसेल तर बघा अजिबात चिंता करू नका, कारण येणारी पुढील यादी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा. आणि जर काय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करून घ्या. ही होती महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.